मध्य प्रदेशातून स्वस्त दराने कांदा खरेदी करून तो शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी खरेदी केंद्रावर विकला जात असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बागलाण मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर संशयित कांद्याने भरलेला ट्रक अडवला। यावेळी नाफेड हटाव, शेतकरी बचाव अशा घोषणा देत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार मागील 8 दिवसांपासून अंबासन फाट्यावर मध्य प्रदेशातून कांद्याने भरलेले ट्रक मोठ्या प्रमाणात येत आहेत। हा कांदा प्रथम एका खासगी शेडमध्ये उतरवला जात असून त्यानंतर तो स्थानिक शेतकऱ्यांच्या नावाने ट्रॅक्टरमध्ये भरून शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रांवर विक्रीस नेला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संघटनेच्या दाव्यानुसार मध्य प्रदेशातून सुमारे 1000 ते 1200 प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आलेला कांदा सरकारी खरेदी केंद्रांवर 2100 ते 2200 दराने विकला जात आहे। या संपूर्ण प्रकारामागे काही स्थानिक घटकांचे संगनमत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। बागलाण तालुका हा राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक तालुका असून येथील बाजार समित्यांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणावर येतो। अशा परिस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित भाव मिळत नसताना बाहेरच्या राज्यातून कांदा आणण्यामागचा उद्देश काय असा प्रश्न शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे। नामपूर परिसरात 4 ते 5 सरकारी खरेदी केंद्र कार्यरत असून या केंद्रांच्या कामकाजावर देखरेख होत नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे। अनेक केंद्रांवर नाफेड किंवा NCCFचे अधिकारी नियमितपणे उपस्थित नसल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणात मोठा गैरव्यवहार होत असल्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे। याशिवाय अंबिका ट्रेडिंग कंपनी ही अधिकृत मोसम खासगी मार्केटमध्ये कांदा खरेदी करत असताना स्थानिक बाजारात पुरेसा कांदा उपलब्ध असतानाही बाहेरील राज्यातून ट्रक का मागवले जात आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। संबंधित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास संबंधितांचा परवाना रद्द करावा, अन्यथा या प्रकाराच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे यांच्यासह राजीव सावंत, अंताजी कोर, चंदू कोर, विनोद अहिरे, सीताराम सोनवणे, योगेश कोर, युवराज देवरे आणि धनसिंग सूर्यवंशी यांनी दिला आहे। नाफेडचे अधिकारी सगळे तळ ठोकून बसलेले असताना त्यांच्या डोळ्यात देखत सगळे एमपीच्या ट्रका नाफेडच्या गोडाऊन खाली होत आहे। मग त्याच्यात नेमके नाफेडचे अधिकारी दोषी आहे का ज्यांना एजन्सी भेटलेली ते दोषी आहे? मग का सरकारी वरूनच सरकार BJPचं असल्यामुळे तेच दोषी आहे? तेच कळायला मार्ग नाही। आता शेतकऱ्यांनी करायचं काय? या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। आय न्यूज साठी विनोद पाटील, नामपूर।